आवाज येतो ना बरोबर? फक्त थांबले मला सांगा. नाही येते आवाज? हरिओम. आवाज येतोय? येतोय ना? सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या आकृतीबंधाकडे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपण जी बैठक धारण केली त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत का हे आपलं आपण तपासून पाहूया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामे. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हरिओम. थोडक्यात माझी ओळख आणि आपल्या ह्या एज्युकेशनची थोडक्यात मी माहिती सांगते. माहिती म्हणजे हलकसं ब्रीफ इंट्रोडक्शन. तर माझं नाव योगिता सकपाळ आणि तसं बघायला गेलं तर प्रोफेशनली मी म्हणजे लायब्ररियन होते. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये मी ह्या क्षेत्राकडे वळले. म्हणजे 2016 मध्ये माझं योगा टीचर डिप्लोमा हा कम्प्लीट झाला घंटाळी मित्रमंडळ ठाणे येथनं. आणि 2022 मध्ये MA इन योगशास्त्र ही पदवी मी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून संपादन केली. तर अशा प्रकारे आणि आता सध्या मी आपल्या आयुष मंत्रालयाची
YCB म्हणजे आपण जेव्हा योग साधनेमध्ये उतरतो आणि आपल्याला काही पुढे अजून त्याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं असेल किंवा अजून कुठल्याही एखाद्या गोष्टीबद्दल डीप नॉलेज घ्यायचं असेल तर अशा काही एक्झाम्स असतात. तर तशीच एक एक्झाम मी आता सध्या देत आहे, YCB, जी योग थेरपिस्टची एक्झाम आहे. आणि असा हा माझा योग साधनेचा प्रवास चालू आहे. योग शिकत आहे आणि शिकवत सुद्धा आहे. तर आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आहोत, योगसाठी जमलेलो आहोत. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. तर आता मला फक्त तुमच्या सगळ्यांची ओळख करून घ्यायची आहे. काही साधक जुने दिसत आहेत, जे आधीपासूनच आपल्या वर्गाला जॉईन आहेत, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि नवीन साधकांचं सुद्धा स्वागत आहे. तर फक्त थोडक्यामध्ये ओळख यासाठी करून द्यायची आहे की जर तुम्हाला काही व्याधी असतील किंवा शुगरचा त्रास असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर त्या प्रकारे पुढची जी काही आसनं आपण करणार आहोत त्याच्यामध्ये मग तुम्हाला मला सांगता येईल की तुम्हाला कुठली आसनं वर्ज्य आहेत. तर यासाठी हा पहिला जो दिवस असतो हा आपला याच्यामध्येच जातो की तुमची थोडक्यामध्ये ओळख आणि जर तुम्हाला कुठली व्याधी असेल तर ते सांगायचं आहे आणि तुम्ही या म्हणजे योग साधनेकडे का वळलात याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर आता मी जो हा माईक लावलाय त्या माईकमुळे फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. तुमचे कोणाचे आवाज मला येत नाहीयेत. पुढे जसं जसं आपण आपले वर्ग चालू म्हणजे पुढे साधनेमध्ये पुढे जाणार तर तुम्हाला कधी काही अडचण आली, काही नाही समजलं, तर तुम्ही फक्त मला एखादा मेसेज चॅट बॉक्समध्ये टाका आणि मग जी काही तुमची क्वेरी असेल ती आपण सॉल्व्ह करू. तर आता मी माझा माईक काढतीये आणि तुम्हाला मी अनम्यूट करते. फक्त थोडक्यामध्ये तुमची ओळख आणि म्हणजे तुम्ही कुठून आहात आणि अ, आपला का तुम्ही वर्ग जॉईन केलाय त्याबद्दल थोडक्यात सांगा. मी सगळ्यांना अनम्यूट केलंय. वन बाय वन तुम्ही बोलू शकता. सर सगळे सरांचं माईक ऑन आहे तर तुम्ही बोलू शकता सर. आवाज तुमचा येत नाही. गुड मॉर्निंग मॅडम. हरिओम. हरिओम. मी बाबासाहेब सावते, धाराशिव येथून आहे अच्छा. आणि काही मला हा. व्याधी वगैरे कुठली नाही, आवड आहे. अच्छा. त्यामुळं मी या ठिकाणी जॉईन झालो आहे. ओके, स्वागत आहे सर तुमचं खूप. नेक्स्ट कोणीही बोलू शकता हा. म्हणजे थोडक्यामध्ये सांगा अनम्यूट होऊन. अनम्यूट होऊन बोला. मला असं वाटतं दर्शन मॅडमशी माझं बोलणं झालं होतं, पण तरीही सगळ्या साधकांची ओळख होईल एकमेकांबरोबर. आणि अर्चनाताई पण जुन्या साधक आहेत. लीना पाटील ताई. नमस्ते मॅडम, हरिओम. मी दर्शना दर्गे बोलते खोपोलीवरून. मला पण एक योगाची आवड आहे म्हणून मी जॉईन झाले. व्याधी वगैरे काही नाही. हरिओम, स्वागत आहे. नेक्स्ट अनम्यूट होऊन बोला फक्त जर व्याधी कुठली असेल आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही जॉईन केल्या वर्ग. केलंय ना मी अनम्यूट सगळ्यांना, मला असं वाटतं केलंय. पुन्हा एकदा अनम्यूट होऊन बोला. नमस्कार. हरिओम. हरिओम. माझे नाव ओंकार पाटील. मी डोंबिवलीतून आहे. आणि मला पण योगाची आवड आहे. माझा इथे योग विद्याधाम मध्ये कोर्स झालेला आहे, प्रवेश आणि परिचय. तर तो ओके. कंटिन्यू करण्यासाठी म्हणून मी जॉईन झालो. अच्छा, व्हेरी गुड. नाशिकचं म्हणजे तुम्ही डोंबिवलीमध्ये मला असं वाटतं हो आहे त्यांची संस्था बरोबर. हो, योग विद्याधामची संस्था आहे. हरिओम, स्वागत आहे आपलं. हो. नेक्स्ट प्लीज. अनम्यूट होऊन बोला. अगदीच हा बोलू शकता. नमस्कार, माझं नाव आनंद कांबळे, मुंबईवरून आहे मी. योगाची आवड आहे, यापूर्वी केलेलं नाही.
व्याधी काही नाहीये, परंतु अडचण अशी मला जास्त वेळ मांडी घालून असं बसता येत नाही. बस तेवढंच. गुडघ्याचा बाकी त्रास. योगाची आवड आहे. ओके. अ, गुडघ्याचा काय त्रास. म्हणाल? नाही असं नाही, पण जास्त बसत नाही जास्त वेळ त्याच्यामुळे. थोडा वेळ जास्त वेळ बसलो की त्रास होतो मांडीला, तुमचं काम उभं गुडघ्याला. राहून वगैरे आहे का, खुर्चीत बसून हा. किंवा? हो 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 तर त्यामुळे असं होऊ शकतं. आपण बऱ्याच वर्षाची आपली सर्व्हिस असते, हो. चेअरवर बसून आपण करत असतो, त्यामुळे खाली बसताना आपल्याला त्रास होतो. हो. चल, स्वागत धन्यवाद. आहे. नेक्स्ट. अगदीच कोणाला काही अडचण किंवा नेटवर्क इश्यू असेल तर आपला मोबाईल चालू ठेवता येत नाही. तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये टाका की तुम्हाला कुठली व्याधी किंवा काही अडचण असेल तर, आणि माझा नंबर तर सर ग्रुपवरती शेअर करतीलच. मग तुम्हाला कधी काही अडचण वाटली किंवा कधी काही नाही समजलं तर तुम्ही मला पर्सनली मेसेज पण करू शकता. तर मी आता आपला बराचसा वेळ जातो, माझा माईक इथे जॉईन करून घेते लॅपटॉपला. आणि जर तुम्हाला कोणाला नाहीच काही समजलं, कुठे काही अडचण वाटली तर चॅटबॉक्स मध्ये टाका आणि मग आपण त्या क्वेरीचं जे काही आहे ते अ, निराकरण करूया. तर पुन्हा एकदा हरिओम सगळ्यांचं, आणि खूप खूप स्वागत आहे. अ, तर आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स असं आपल्या वर्गाचं एक स्वरूप आहे. आणि प्रत्येक महिन्याला आपली वेगवेगळी बॅच असते, नवीन साधक असतात, काही साधक रिपीटर म्हणून पुन्हा जॉईन होतात. तर ही यासाठी की योग हा 1 महिन्यामध्ये शिकण्यासारखा प्रकार नाहीच आहे. आपण तो जेव्हा निरंतर आणि सातत्याने करणार, त्यावेळेला आपण ह्या साधनेमध्ये मला असं वाटतं म्हणजे आपलं शरीर जे आहे ते फ्लेक्झिबल होऊ शकतं. म्हणून काही साधक जे आहेत हे पुन्हा पुन्हा जॉईन होत असतात. तर आपल्या वर्गाचा एक पॅटर्न म्हणजे असं आहे की बेसिक टू ऍडव्हान्स, म्हणजे काही जी आसनं आहेत ही आपण सुरुवातीला अगदी बेसिक आसनं घेत असतो आणि मग हळूहळू तुमची कॅपॅसिटी बघून आपण ऍडव्हान्स आसनाकडे वळत असतो. तर पहिला जो आठवडा आहे त्याच्यामध्ये आपण कपालभातीची ही जी शुद्धिक्रिया आहे ही आपण कपालभाती पहिल्या आठवड्यामध्ये न घेता आपण सेकंड वीक पासून सुरुवात करतो. पहिल्या आठवड्यामध्ये फक्त श्वसन मार्ग शुद्धी होते एकेका नागपुडीने, आणि त्याच्यानंतर आपण कपालभातीकडे वळतो. प्राणायामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. प्राणायाम हा आपण सेकंड वीक पासून घ्यायला सुरुवात करतो, कारण की आपल्याला बऱ्याचशा जणांना आपलं ब्रीदिंग पॅटर्न काय आहे हेच माहिती नसतं. तर आपल्या श्वासात प्राणायामाचा मेन जो गाभा आहे तो आहे की आपल्या श्वासाकडे आपण लक्ष देणं, आपल्या श्वासाच्या गतीचा विच्छेद करणं हा प्राणायाम आहे. म्हणून प्राणायाम आपण हा सेकंड वीक मध्ये घेतो. पहिल्या आठवड्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या सगळ्या श्वसनाची प्रॅक्टिस करतो, आणि त्याच्यानंतर सेकंड वीक पासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तिसरा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये आपले सूर्यनमस्कार चालू होतात. मग आता गेल्या महिन्याच्या बॅच पासून चंद्र नमस्कार सुद्धा मी चालू केले होते बॅच मध्ये. तर आपण पण करणारच आहोत सूर्यनमस्कार आणि चंद्र नमस्कार अशा दोन्ही प्रकारचे. सूर्यनमस्कार आपण सुरुवातीला जो ट्रेडिशनल आहे तो, आणि त्याच्यानंतर डायबिटीज वाला सूर्यनमस्कार, असे सुद्धा काही व्हेरिएशन्स आहेत ज्याच्यामध्ये थोड्याशा आसनांचा थोडंसं डिफरन्स आहे. बाकी सूर्यनमस्कार सेमच असतात. तर हे आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवात करतो. आणि चौथा जो आठवडा आहे ज्याच्यामध्ये आपली 3 आठवडे पूर्णपणे साधना झालेली असते, चौथ्या आठवड्यापासून आपण वेगवेगळ्या सिस्टीमवरती साधना घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे जर कोणाला डायजेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला श्वसनाचा प्रॉब्लेम असेल तर त्या व्याधीमध्ये आपण कुठल्या प्रकारची साधना करू शकतो, कुठली आसनं आपल्याला चांगली उपयोगी होऊ शकतात, किंवा कुठला प्राणायाम आपण आपल्याला उपयोगी पडू शकतो, हे आपण चौथ्या आठवड्यामध्ये घेत असतो. तर असा हा आपल्या वर्गाचा पॅटर्न आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्या वर्गाच्या लिंक मिळणारच आहेत, पण त्या तुम्हाला आपल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी या सगळ्या लिंक मिळणार आहेत. आपण प्रत्येक दिवशी लिंक पाठवत नाही. जसं आपण जेवढं लाईव्ह करू तेवढं आपल्याला खूप जास्त फायदे मिळतात. जर आपण प्रत्येक दिवशी लिंक पाठवली तर कोणीही वर्गाला जॉईन होणार नाही. आणि सगळ्यात म्हणजे तुमचंच अभिनंदन यासाठी की थंडीचे दिवस आहेत, आपला वर्ग सकाळी 6चा असतो, तर तुम्ही तेवढं सगळं लक्षात ठेवून तुमचं ते प्लॅनिंग नुसार तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक. कारण की सकाळी लवकर उठणं हे थंडीच्या दिवसामध्ये फार कठीण असतं. याच्यामध्येच तुमचा 90% योग जो आहे हा कम्प्लीट होतोय. तर ह्यासाठी तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. तर अजून आता आपण हळूहळू वर्गाकडे वळतोय.
तर दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की तुमचा जो मोबाईल किंवा डिव्हाइस आहे हा व्यवस्थित सेट करून ठेवा. म्हणजे आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, दंड स्थिती म्हणजे उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. त्यामुळे तुमचा जो डिव्हाइस तुम्ही व्यवस्थित एक सेट करून ठेवला की या 4ही स्थितीमध्ये तुम्ही कशाप्रकारे आसनं करताय हे मला दिसेल. कधी-कधी आपला नेटवर्क इश्यू असतो, काही प्रॉब्लेम असतो, तर तुमचा व्हिडिओ बंद असतील, तर तुम्ही आसनं करताना अगदी सावकाश करत जा. यथाशक्ती प्रयत्न करायचा. आपल्याला कुठेही स्वतःची लिमिटेशन्स न ओलांडता कृती करायची आहे. तर ही झाली आपली थोडक्यात माहिती, म्हणजे ज्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी तुम्हाला दिल्यात. तर आता आपण वळूया की योग एक बेसिक इन्फॉर्मेशन देते. बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे थिअरी पार्ट, तर मी तो तुम्हाला ग्रुपवरती वेळोवेळी पाठवत जाईनच. तर आता एक थोडक्यामध्ये ओळख की आपण हा योग कुठला करतोय. तर योग जो आहे ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसाने मिळालेली आहे. आणि असा हा योग जो प्रत्येक ग्रंथांमध्ये, प्राचीन ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये हा विखुरलेला योग होता. जसं भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचे 18ही अध्याय हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे योगच सांगतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग अशा वेगवेगळ्या योग साधनेमध्ये ही भगवद्गीता 18 अध्यायांमध्ये मांडली गेलेली आहे. तर असाच हा योग जो विखुरलेला होता तो मुनी पतंजलीनी त्याला एकत्र केलं, कंपाईल केलं आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. सूत्र जो आहे हे थोडक्यात शब्दामध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न, याला सूत्र असं म्हणतात. तर मुनी पतंजलीनी ही सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली, ज्याच्यामध्ये 4 भाग आहेत. तर आपण जो आता हा योग करतोय हा त्यांनी आपल्याला दुसऱ्या भागामध्ये सांगितलेला योग आहे. पहिला जो भाग आहे तो त्यांचा समाधीपाद आहे, दुसरा साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा जो आहे हा कैवल्यपाद. तर दुसऱ्या साधनपादामध्ये त्यांनी अष्टांग योग बद्दल सांगितलेला आहे, जो आता सगळ्या इन्स्टिट्यूट फॉलो करत आहेत. ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा एकूण 8 पायऱ्या येत आहेत योग साधनेच्या. तर यमनियम काय आहेत किंवा त्याच्याबद्दलची माहिती, प्रत्याहाराची माहिती ही आता ज्यांनी आधी योग केलेला आहे थिअरी, तर त्यांना हे माहिती असेल. पण जे योग साधनेच्या या प्रवासामध्ये नवीन आहेत तर त्यांच्यासाठी हे नवीन आहे. तर त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी ग्रुपवरती वेळोवेळी पाठवत जाईन. इथे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. इथे फक्त आपण प्रॅक्टिकलच करणार आहोत. फक्त पहिला दिवस जो आहे हा जास्त बोलण्यामध्ये जातो, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, आपल्या वर्गाचा पॅटर्न कसा आहे हे समजलं पाहिजे, म्हणून पहिला दिवस जास्त बोलण्यामध्ये जातो. तर ह्या अष्टांग योग बद्दलची माहिती मी तुम्हाला वर्गामध्ये देणार आहे. तर योगाचा जी व्याख्या आहे ती मुनी पतंजली काय सांगतात की योग चित्त वृत्ती निरोधः. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या चित्तवृत्ती आहेत, ज्या दुःखकारक सुद्धा आहेत आणि सुखकारक सुद्धा आहेत. चित्तवृत्ती म्हणजे काय, जे येणारे आपल्या मनामधले विचार आहेत ते. तर ह्या विचारांचा जो निरोध आहे तो म्हणजे योग. एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे हा योग आहे. शरीराकडून मनाकडे जाणारा हा प्रवास आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा हा प्रवास आहे. त्यामुळे जेव्हा आपण ही योग साधना करणार तेव्हा प्रत्येक वेळेला मी सांगत जाणार आहे तुम्हाला की लक्ष श्वासाकडे कुठेही आपल्याला ब्रीदिंग आपलं होल्ड न करता कृती करायची आहे. तर मुनी पतंजलींनी आसनांसंबंधित 3 महत्वाची सूत्र सांगितली आहेत. पहिलं सूत्र म्हणजे स्थिर सुखमासनम. तुम्ही जी बैठक धारण केलीत, म्हणजे तुम्ही मांडी घालून बसा, जमिनीवर बसा, कुठल्याही ठिकाणी बसा, त्या स्थितीमध्ये तुम्हाला स्थिर बसता आलं पाहिजे. दुसरं ते सूत्र म्हणतात की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्या. म्हणजेच कमीत कमी प्रयत्नामध्ये किंवा कमीत कमी अट्टहास करून आपल्याला त्या आसनाची जी स्थिती आहे ती अनुभव घ्यायची आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्वतो द्वंद्वानी भिगातः हे तिसरं सूत्र त्यांचं. अशा प्रकारे जर तुम्ही आसनं केली, साधना केली, तर तुमच्या मनामधली जी सुखदुःख किंवा अशा ज्या काही भावना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स राखता येईल. आपल्याला भगवद्गीता काय सांगते की समत्वम योग उच्चते. तुमच्या शरीर आणि मनाचं बॅलन्स राखणं, समत्व म्हणजे काय, समतोल राखणं, बॅलन्स राखणं हा योग आहे. हल्ली असं समजलं जातं की शारीरिक जेवढी आपण कसरत करू तो झाला योग. तर असं नसून
तुमचं शरीर आणि मनाचं संतुलन हा योग आहे. पूर्वीच्या काळी मोक्ष, कैवल्य या प्रकारची योगची व्याख्या बोलली जायची, कारण की तेव्हा आधुनिकीकरण नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नव्हतं, स्ट्रेस लेवल कमी होती. त्यामुळे कैवल्य आणि मोक्ष प्राप्ती असाच योग साधनेचं उद्दिष्ट होतं. पण आता या आपण जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आपण खूप पुढे आलेलो आहोत. आधुनिकीकरण, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे. जसं पूर्वी योग हा ऑफलाईन व्हायचा, पण कोरोनाच्या नंतर आपण ऑनलाईन मध्ये पण सुरू झालोय. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप प्रकारच्या पुढे गेलेलो आहोत. म्हणजे प्रत्येक च्यामध्ये मानवाने प्रगती केली आहे. त्याचमुळे काय होतं की स्ट्रेस लेवल जी आहे ती आपली वाढलेली आहे. म्हणून आता जे योग साधनेचं उद्दिष्ट म्हणता येईल ते म्हणजे शरीर आणि मनाचं समतोल साधणं, हे आत्ताचं योग साधनेचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला आपला आहार सुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे. तर आता आहाराबद्दल पण जे काही आहे ते पण मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. आता याच्याबद्दल एक थोडक्यात असं सांगायचं म्हणजे की तुम्ही जेव्हा योग साधना आता सकाळी करताय त्यामुळे तुमचं पोट रिकाम आहे, तुम्ही खूप फ्रेश आहात, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही नियम पाळायचे नाहीयेत. पण जर तुम्ही योग साधना तुम्हाला 5 वाजता 4 वाजता करायची असेल तर आपल्या जेवणाच्या वेळेमध्ये आणि योग साधनेमध्ये ऍटलिस्ट 4 तासाचा गॅप पाहिजे. जर तुम्हाला 5 वाजता काही साधना करायची असेल तर तुम्ही 1 वाजता तरी जेवलं पाहिजे. म्हणजे तुमचं पोट तेवढं रिकामं राहणार किंवा तुम्ही जे अन्न खाल्लेलं आहे ते तुमचं व्यवस्थित पचेल आणि त्याच्यानंतर ह्या 4 ते 5 तासाच्या गॅप नंतर तुम्ही योग साधना करू शकता. तर याच्याबद्दल पण ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत किंवा तुम्ही किती वेळाने खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहेच. ठीक आहे. तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन की योग साधने जर आपल्याला करायची असेल तर जेवण जेवल्यानंतर ऍटलिस्ट 4 तासाचा तरी गॅप पाहिजे. ठीक आहे. हे झालं बेसिक. जसं मला आठवेल तसं मी तुम्हाला पुढे सांगत जाईन. तर आता आपण आपल्या वर्गाकडे वळूया. आपल्या वर्गाचा पॅटर्न आहे, सुरुवातीला आपण शुद्धी क्रिया घेतो. तर आज आपण श्वसन मार्ग शुद्धी घेणार, म्हणजे एकेका नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. नेत्रशुद्धीमध्ये जसं मगाशी एक ओमची प्रतिमा तुम्हाला इथे समोर दिसत होती, त्या ओमच्या प्रतिमेकडे आपण एकदा उघड्या डोळ्यांनी तिचं निरीक्षण करतो आणि त्यानंतर बंद डोळ्यांनी तीच प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करतो. तर ही झाली नेत्रशुद्धी. याला योग साधनेच्या भाषेमध्ये त्राटक असं म्हणतात, म्हणजे आपल्या डोळ्यांची शुद्धी. त्याच्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला असतो, जो आपल्याला बेंबीच्या देठापासून ओरडायचा असतो, हा उच्चार. त्याच्यानंतर आपण करतो मध्यम पट्टीतला ओमचा उच्चार, अकार आणि मकार समसम प्रमाणात. तिसरा जो उच्चार आहे जो मकार लांबवलेला अगदी हळू आवाजात, आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा आपण तिसरा उच्चार करतो. आणि चौथा जो आहे हा मानसिक आहे, म्हणजे आपली शरीराकडून मनाकडे होणारी जी वाटचाल आहे ती आपल्या या चौथ्या उच्चारामध्ये आपल्याला साध्य होते. त्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी प्रार्थना, ओंकाराची प्रार्थना. तर ओंकारच का आपण साधनेसाठी घेतलाय, तर याच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणारच आहे. पण आता मी थोडक्यात सांगते की ओम हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा या पृथ्वीवर कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक ध्वनी अस्तित्वात होता, तो ध्वनी म्हणजे ओम. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, जो सर्वसमावेशक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, कालातीत आहे. आणि ह्या ओमला सगळ्या धर्मांनी मान्यता दिलेली आहे. म्हणून आपण ओम आणि त्याची जी कंपन आहेत जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपली मेटाबॉलिझम जी आहे, म्हणजे आपली चयापचयाची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते या ओमच्या उच्चाराने. म्हणून आपण ओंकार साधना घेतो. तर आता जी मी काही तुम्हाला सांगितलं की ओमचे उच्चार किंवा त्राटक हे जे आहे हे आपण आठवड्यातून फक्त 2दा घेतो, कारण की याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो. जवळजवळ 10 मिनिटाची ही साधना होते. म्हणून आपण ही आठवड्यातून 1दा किंवा 2दाच घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण आपली आसनं करायला सुरुवात करतो. इथे मी तुम्हाला प्रार्थना दाखवणारच आहे की कुठली आपण प्रार्थना बोलतो आणि ते सुद्धा मी ग्रुपवरती तुम्हाला शेअर करीनच आपली प्रार्थना. तर आता आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची हेही मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे आपल्याला नाकाने आपण श्वास घेतो तो सहज घ्यायचा आहे आणि जो आपण श्वास सोडणार
तो मात्र आपल्याला फोर्सफुली सोडायचा आहे. जे योग साधना ज्यांनी आधी केलेली आहे त्यांना हा प्रकार माहिती असणार आहे कपालभातीचा, पण जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी ही सूचना म्हणजे इथे आपण श्वास घेताना अगदी सहज श्वास घेतो, पण सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देतो. म्हणजे आपला श्वास सोडण्याची जी कृती आहे ती ऍक्टिव्हली होते. श्वास घेण्याची कृती पॅसिव्ह, सोडण्याची कृती ऍक्टिव्हली होते. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते. तर त्याच्या आधी श्वसन मार्ग शुद्धीच्या आधी आपल्याला काही हस्तमुद्रा फॉलो करायच्या आहेत, त्याही मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण श्वसन मार्ग शुद्धीकडे वळूया. तर इथे आपल्याला साधी बैठक घालायची आहे. सुरुवातीला जसं आपण बसतो तेव्हा साधी मांडी. उद्यापासून आपण स्वस्तिकासन किंवा पद्मासन, अर्धपद्मासन हे पाहणार आहोत. तर साधी मांडी आणि त्याच्यानंतर सुरुवातीला आपण द्रोण मुद्रा करतो हातांची. तर दोन्ही हातांचे कप करायचे अशा प्रकारे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची जी कोपरं आहे ती आपल्या शरीराच्या जवळ असतील. ती आपण नकळत अशी ताठ करायची नाहीये. जर तुम्ही अशी हात ताठ केला तर तुमच्या पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतो आणि पाठदुखी होऊ शकते. म्हणून दोन्ही हातांची कोपरं ही शरीराच्या जवळ ठेवायची आणि स्थिर सुखमासन, पतंजलींचं पहिलं सूत्र आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. आणि जेव्हा आपण त्राटक ही शुद्धी क्रिया करतो किंवा ओमचे उच्चार करतो तेव्हा आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे. तर आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, बाकीची 3 बोटं ही अर्धवट मिटलेली असतील आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती. इथे पण आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची आहे. ही झाली आपली ज्ञान मुद्रा, द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा. प्राणायामाची जी मुद्रा आहे ही मी तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. म्हणजे आपलं प्रार्थना आपली बोलून झाली की आपण आपलं जे कोणी इष्टदैवत आहे किंवा तुम्ही ज्या गुरुला मानत आहात त्या गुरु समोर सरेंडर होणं, नतमस्तक होणं, आपल्या मनामध्ये भक्तिभाव जागृत होणं, एक लीनता येणं, ही या नमन मुद्रेची वैशिष्ट्य आहेत. तर ही कशी करायची हेही मी तुम्हाला आता दाखवते आणि मग आपण श्वसन मार्ग शुद्धीकडे वळूया. तर नमन मुद्रा करताना कॉन्ट्राइंडिकेशन्स असे पाळायचे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे किंवा मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र ही पुढे झुकणारी नमन मुद्रा आहे ती करणं टाळायचं आहे. तर ही कशी करायची मी दाखवते. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील. हा, आणि थोडीशी क्रॉस होऊन दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघून घ्या पहिलं कशी केली जाते. तर हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा, सीटचा भाग न उचलता जोडलेले हात, हाताची कोपरं आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक, सरेंडर, लीन भाव आणि भक्तिभाव या नमन मुद्रेमध्ये. ही मुद्रा आपण वर्गाच्या सुरुवातीला आणि वर्गाच्या शेवटी करतो. सीटचा भाग कुठेही न उचलता आपण पुढे झुकलेलो आहोत. आता ज्यांना पोटाचा आकार वाढलेला असेल किंवा जास्त पुढे झुकणं जास्त जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे जाता येईल तेवढं जायचं. समजा तुमचं अंतर एवढं राहिलं तरीही चालेल, मग तिथल्या तिथेच आपल्याला मान जमिनीच्या दिशेने सैली सोडायची. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्या क्रमाने आपण आपले हात वर नेलेत त्याच क्रमाने ते पुन्हा खाली येते आणि मग हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. ठीक आहे, ही झाली आपली नमन मुद्रा. म्हणजे आपण काय पाहिलं, द्रोण मुद्रा पाहिली, ज्ञान मुद्रा पाहिली आणि नमन मुद्रा पाहिली. आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा मी एखादं नवीन आसन तुम्हाला दाखवत असेल तर त्यावेळेला ते आधी आसन बघून घ्यायचं आपण कशा प्रकारे करतोय आणि मग आपण ते आसन सगळे एकत्रित करणार आहोत. पण सुरुवातीला डेमो जो आहे हा व्यवस्थित बघून घ्यायचा. ठीक आहे. या बाबतीमध्ये जर कुणाला काही अडचण असेल किंवा नाही समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी त्याचं जे काही आहे ते एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा देईन. आणि आता आपण बघणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. जर काही समजलं नसेल तर प्लीज इथे चॅट बॉक्स मध्ये टाका हा, कारण की आपण ऑनलाईन समोर एकमेकांच्या समोर आहोत, प्रत्यक्षात नाही आहोत. त्यामुळे काही गोष्टी नाही समजू शकत किंवा नेटवर्क इश्यूमुळे काही गोष्टी अडकू शकतात.
तर तुम्हाला जे काही अडचण असेल ती चॅटबॉक्समध्ये टाका. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धीचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कोणी करू नये. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, तर त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत किंवा डोळ्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, कॅटरॅक्टचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, तर त्यांनी सुद्धा ही श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करणं टाळायचं आहे. हे का टाळायचं? कारण की जेव्हा आपण पोटाला आतमध्ये स्ट्रोक देतो तेव्हा नकळत तो स्ट्रोक जो आहे हा आपल्या फेसवर सुद्धा जात असतो. ते डोळ्यांचे स्नायू आहेत तिथे सुद्धा तो स्ट्रेच येत असतो. म्हणून हे जे विकार मी आता सांगितले त्यांनी हे श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? तर याच्याने आपल्या नाकाचा जो श्वसन मार्ग आहे तो मोकळा होतो. म्हणजे आपल्या कॅव्हिटीज आहेत, नेव्हल कॅव्हिटीज ज्या आहेत त्या मोकळ्या होतात. आपला श्वास मोकळा झाल्यामुळे आपोआप आपल्याला प्रसन्न वाटतं. आपण पुढची जी साधना आहे ती आपली योग्य प्रकारे अगदी फ्रेश होते. श्वसन मार्ग शुद्धी म्हणजेच कपालभाती. कपाल म्हणजे काय तर आपला फोरहेड आणि भाती म्हणजे काय तर चमकडे. तर जेव्हा तुम्ही ही कपालभातीची कृती करता तेव्हा आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती तेज येतं. एक वेगळाच कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. तर ती जी कृती आहे ती ऍडव्हान्स कृती आहे. ती समजण्यासाठी तुम्हाला बेसिक कृती येणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता घेणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. तर इथे आपल्याला साधी मांडी घालायची आहे. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. तर डावा जो हात आहे हा द्रोण मुद्रेमध्ये असेल गुडघ्यावरती. उजव्या अंगठ्याने आपण उजव्या नाकपुडीने करणार आहोत ना, त्यामुळे उजवा हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेत आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची आणि आपल्याला उजवीने सहज श्वास भरून घ्यायचा. जेव्हा आपण हा श्वास भरून घेऊ तेव्हा आपलं पोट बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि तो श्वास आपल्याला जोरात सोडायचा आहे, फोर्सफुली. आपण शिंक आपल्याला येते तसं कसं आपण जोरात आपली ती शिंक येतो, तो श्वास बाहेर पडतो. तर त्याप्रमाणे ही कृती करायची आहे. तर आधी एक मी तुम्हाला दाखवते. डावा हाताने डावी नाकपुडी सहज बंद करायची, जेंटली प्रेस. आणि मी आता उजवा हात माझ्या पोटावर ठेवते म्हणजे तुम्हाला ती हालचाल बरोबर दिसेल. डोळे अलगद मिटून घ्यायचे. तुम्ही डोळे उघडे ठेवून आधी बघून घ्या आणि मग आपण डोळे मिटून करणार आहोत. तर इथे एक सहज श्वास भरून घ्यायचा, पोट बाहेर येत आहे आणि हा श्वास फोर्सफुली सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. ही जेव्हा आपण कृती करतो तेव्हा नकळत आपल्या डोळ्यांवरती किंवा कपाळावरती आठ्या येतात. आपण चेहरा विनाकारण एकदम गंभीर करतो. तर तसं न करता चेहरा आपला अगदी शांत असेल, त्याला कुठेही आपल्याला ताण द्यायचा नाहीये. फक्त जी जाणीव आहे ती आपल्या पोटाच्या हालचालीकडे आणि आपण जो फोर्सफुली श्वास सोडतोय त्याच्याकडे असेल. ठीक आहे, आधी आता सुरुवात करूया आपण. साधी मांडी. उजवा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. पाठ करा सरळ. आणि आता उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवा. आणि आता आपण इथे आधी नॉर्मल ब्रीदिंग करूया. एक श्वास भरून घ्या, पोट बाहेर येत आहे, डोळे अलगद मिटून घ्या आणि श्वास सोडून द्या. सहज श्वास सोडून द्या, पोट आतल्या दिशेला जात आहे. बरोबर. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया, पोट बाहेर. श्वास सोडूया, पोट आतमध्ये. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. हे आहे आपलं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न. आणि आता जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत तेव्हा एक सहज श्वास भरून घ्या, पोट बाहेर आलंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, फोर्सफुली श्वास सोडा. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडताना झटका. 4. श्वास भरून घेऊया, श्वास सोडताना झटका. 5.
पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना हलकासा झटका. 6. डावा हात गुडघ्यावर ठेवा. द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला काही बदल वाटतोय का? श्वसन मार्गातला, नाकपुड्यांमधला, हे आपलं आपण तपासून पहा. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. म्हणजे आपण जसं करू तसं आपल्याला अनुभव त्याचा मिळतो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. पुन्हा डोळे अलगद मिटलेले. आपला डावा हात आता आपल्या पोटावर येईल. पुन्हा आपले जाणीव श्वासाकडे आहे. तो श्वास सोडा डाव्या नाकपुडीने. एक सहा श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडा. सहज श्वास सोडून द्या. पोट आतमध्ये जात आहे. आता आपण पुन्हा एकदा करणार आहोत. आतमध्ये स्ट्रोक देणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. हात तसाच ठेवायचा आहे पोटावरती. 1. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला झटका. 4. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आतमध्ये झटका. 5. अजून एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पोटाला झटका. 6. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल किंवा काही वेगळेपणा जाणवतो का हे आपलं आपण तपासून पाहू. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन होतं. जे नवीन साधक आहेत त्यांना थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं की हा काय प्रकार आहे. तर हळूहळू जसजसं आपण ही साधना करू किंवा ही श्वसन मार्ग शुद्धी करू तसं तुम्हाला ते कळणार आहेच. त्याच्यानंतर आपण करतो त्राटक. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. पाठकणा सरळ. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बाकीची 3ही बोटं दोन्ही आता हातांची अर्धवट मिटलेली असतील. मान सरळ. नजर समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार आणि त्याची चंद्रबिंदी आणि त्यातून निर्माण झालेली किरण हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मवेदा असं ज्याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे असा हा ओम. अ उ म आणि चंद्रबिंदी असलेला ओम, 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्वसमावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन, ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. मनातील विचारांची खळबळ कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल सुखकर होण्यासाठी आपण करीत आहोत ओंकार साधना.
करणार आहोत 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार. वाणी शुद्धी. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला असेल, आळस झटकून टाकणारा. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आणि त्याचा उच्चार. या उच्चारामध्ये अचं प्रमाण हे जास्त असणार आहे आणि मचं प्रमाण कमी. अ 80%, म 20%. उ जो आहे हा सायलेंट असतो. सुरुवात करूया पहिल्या उच्चाराला. आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ. दुसरा उच्चार. मध्यम पट्टीतला अकार आणि मकार 50-50%. आणि यासाठी पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. मध्यम पट्टीतला ओ. तिसरा उच्चार. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार 80%. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा उच्चार करणार आहोत. आणि यासाठी पुन्हा एकदा एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कुठलंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार. आणि यासाठी पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना, ओंकाराची प्रार्थना. अलगद डोळे उघडायचे. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसतेय. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. अलगद डोळे मिटून घ्यायचे. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनियमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता आपण करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण सरेंडर, शरणागत भाव, नतमस्तक भाव. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. आणि त्यांच्या आशीर्वादाने आजपासून जो आपला वर्ग सुरू होत आहे त्या वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत. ओंकाराचे आशीर्वाद, आपल्या गुरुजनांचे, आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
आणि आता सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ होऊया. श्वास सोडत सोडत सावकाश जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करायचंय. पाणी हस्तमर्दन. आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. पुन्हा एकदा हरिओम. तर हा आहे आपल्या वर्गाचा पॅटर्न. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर नेत्रशुद्धी, वाणीशुद्धी आणि मग चित्तशुद्धी प्रार्थना. ठीक आहे. तर आता आपण बघूया. थोडस आपण पाय आपले आखडले असतील. आपण बराच वेळ मांडी घालून बसलोय. तर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात मागे टेकवा आणि मान मागे सैलसर सोडून द्या. ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये जी आपण आसनं करणार आहोत त्या आसनांची विश्रांती स्थिती. प्रत्येक स्थितीमध्ये आपण आसन करणार आणि प्रत्येक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती ही असतेच. तर जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये आसनं करतो तेव्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन आपले हात मागे ठेवून मान मागे सैलसर सोडून लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात आपले सरळ ठेवा. सीटच्या जवळ असतील. पाठकाणा आपला सरळ असेल. आता जे आखडलेले पाय आहेत किंवा आपली पावलं आहेत तर आपण थोडस ते सांधे मोकळे करून घेऊया. आपल्या पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. पाचही बोटांमध्ये स्ट्रेच आणि रिलॅक्स करा. पाचही बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त पाचही बोटं आपली एकमेकांपासून लांब करून स्ट्रेच द्यायचं आणि रिलॅक्स करायचे. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच, रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता फक्त उजवं जे पाऊल आहे फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय रिलॅक्स असेल. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. बघा अँकल जॉईंट्सला समोरच्या बाजूने तुम्हाला प्रेशर आहे. वरून प्रेशर आहे आणि खालच्या बाजूने पोटरीच्या इथे तुम्हाला ताण जाणवत असेल जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचलंय. आता ज्यांना बसून जास्त वेळ करता येत नाहीये, खाली बसता येत नाहीये ते खुर्चीवर बसून, सोफ्यावर बसून किंवा टेबलवर बसून हे करू शकता. आता पाऊल जमिनीकडे ताणा. उजवं पाऊल जमिनीकडे ताणा. आणि आता बघा समोरून अँकल जॉईंट्सला समोरून ताण आहे आणि खालच्या बाजूने पोटरीच्या बाजूने काफ मसलच्या इथे तुम्हाला प्रेशर वाटत असेल. मी जॉईंटच्या इथे सुद्धा तुम्हाला एक वेगळेपणा जाणवत असेल. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करा. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. बरोबर. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. मध्यभागी येऊन थांबा आणि आता थोडासा उजवा पाय थोडासा बाजूला घ्या. पाऊल आणि रोटेशन क्लॉकवाईज. उजवं पाऊल उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. फक्त पावलामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. क्लॉकवाईज. चार ते 5 वेळेला उजवीकडून डावीकडे झालं की मग डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पावलं पुन्हा जॉईन करून घ्या. आता उजवं पाऊल एकदम रिलॅक्स ठेवायचंय. फक्त हालचाल आता डाव्या पावलामध्ये होईल. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डावं पाऊल आणि जमिनीकडे ताणा. 1. स्वतःकडे खेचताना कुठे ताण दाब येतोय, समोरून तुम्हाला आता प्रेशर येतोय, खालच्या बाजूने ताण आहे आणि जमिनीकडे ताणायचंय. आता समोरून ताण आणि खालच्या बाजूने दाब असेल. पुन्हा स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 3. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय. 4. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. 5. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. थोडंसं पाऊल आपल्याला सरकवायचंय आणि रोटेशन उजवीकडून डावीकडे. 1. उजवा पाऊल आपला रिलॅक्स असेल. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2
3 4 5. म्हणजे सुखासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ते जास्त वेळ मांडी घालून बसू शकत नाहीत किंवा त्यांना पद्मासन अर्ध पद्मासन करणं कठीण जातं, तर त्यांच्यासाठी हे स्वस्तिकासन आहे. तर हे कसं करायचं मी दाखवते. दोन्ही पायांमध्ये इथे अंतर घ्यायचं असतं. हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन ही कृती करतो. तर मी आधी दाखवते, मग आपण करूया एकत्रित. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा आणि डावं जे पाऊल आहे ती उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे, बघा ही जी गॅप दिसतीये, त्या गॅप मध्ये आपल्याला हे डावं पाऊल जे आहे हे फिक्स करायचं. बघा या आपला अंगठा थोडासा बाहेर राहतो आणि डाव्या पायाची जी पोटरी आहे त्या पोटरीच्या इथे तुम्हाला तुमचा उजव्या पायाचं पाऊल येतं खाली. डाव्या पायाच्या पोटरीच्या खाली उजव्या पायाचं पाऊल येतं. आता विंडो फक्त माझीच ओपन करा. जर गॅलरी ओपन असेल तर मग तुम्हाला मी खूप लांब दिसेल आणि मग तुम्हाला आसनं म्हणजे दिसणं कठीण जाईल. म्हणून फक्त शक्यतो माझी विंडो ओपन करा. लक्षात आलंय? बघा, डावा जो पाय आपण सरळ आहे आपला, तो आपल्याला उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय त्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करायचंय. हा करा बघू. आता दोन्ही पाय सरळ करा, लांब करा. हा आणि उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. हा बरोबर. आणि जो डावा पाय आहे तो आता फोल्ड करून उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये आपलं डावं पाऊल फिक्स करा. हा बरोबर, छान. बघा, टाचा ज्या आहेत ह्या तुमच्या विरुद्ध बाजूने खाली एकमेकांच्या जवळ आहेत, क्रॉस होऊन आलेल्या आहेत. आणि उजवं पाऊल जे आहे हे डाव्या पोटरीच्या खाली आहे, खाली आलं असेल. तर हे याला स्वस्तिकासन किंवा सुखासन असं म्हणतात. कारण की इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती प्रेशर येत नाही किंवा कुठल्याही अँकल जॉईंट्स वरती सुद्धा प्रेशर येत नाही, म्हणून याला सुखासन असंही नाव आहे. तर आता पुन्हा एकदा दोन्ही हात आपले द्रोण मुद्रेमध्ये असतील. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. तर दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवायचे. कोपर समोरून जॉईन करून घ्या. आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन. सावकाश कोपर जी आहेत ही वर घ्यायची आहेत आणि मग मागे. हा बरोबर. शोल्डर जॉईन रोटेशन क्लॉकवाईज. 2. अगदी सावकाश करा. इथे शोल्डर सोबत आपल्या पाठीच्या मणक्याचा सुद्धा मसाज होतोय. 3. मान आपल्याला कुठेही पुढे मागे न करता हालचाल फक्त जाणीवपूर्वक शोल्डर मध्ये असेल. 4. 5. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन आणि आता हळू सावकाश मागे आणि मग पुन्हा समोर. 1. बरोबर. 2. 3. 4. 5. पूर्ण 5 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती आपली वाढली आहे का हे आपलं आपण तपासून पाहूया. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आणि आता साधी मांडी घालायची. तिथल्या तिथे साधी मांडी घाला. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. डोळे अलगद मिटलेले. हातांची 3ही बोटं दोन्ही हातांची अर्धवट मिटलेली असतील. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपण जी बैठक धारण केली साधी मांडी. पाठकाणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल. खांदे रिलॅक्स असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत.
डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. चेहरा शांत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या नाकाच्या शेंड्याला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श आपल्या नाकाच्या शेंड्याला होत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. एकदा आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. ब्रीद इन. पोट पुढे येत आहे. ब्रीद आउट. पोट आतल्या दिशेला जात आहे. ब्रीद इन. ब्रीद आउट. ब्रीद इन. ब्रीद आउट. ब्रीद इन. ब्रीद आउट. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झाली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये आपण स्वतःला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे आणि त्या मार्गावर आपण निरंतर यथाशक्ती चालणार आहोत. रोजचा 1 तास हा आपण स्वतःला देणार आहोत. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. करणार आहोत आपण मकार लांबवलेले 3 ओमचे उच्चार. आपला आवाज आपल्याला सेम इतक्या हळू आवाजात. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. एक क्षण शांत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांती पाठ मी बोलते, माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। ज्या पूर्णत्वापासून आपली निर्मिती झालेली आहे, या जगाची निर्मिती झालेली आहे, त्या पूर्णत्वाला आपली संपूर्ण साधना आपण मनापासून समर्पित करत आहोत. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांतून आपली शांती होत आहे. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने पुन्हा एकदा वर घेऊन जायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपला राग द्वेष अहंकार आपण ओमला समर्पित करत आहोत. ओमच्या पुढे सोडून देत आहोत. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचंय. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची, आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. उद्यापासून आपली सगळी साधना म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस थोडासा आपला इंट्रोडक्शन मध्ये जातो. तर भेटूया उद्या सकाळी. उद्या सकाळी 6 वाजता. ठीक आहे. जर काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करा.